आता मलाही वाटलं की मी मराठीमध्ये व्हिडिओ बनव म्हणजे, कारण की मला मराठी भाषाचं खूपच चांगली येते. गावठी म्हणा कशी म्हणा, पण मला मराठी भाषा येते बाबा. पण आजपासून मी आहे ना व्हिडिओ आहे ना मराठीमध्ये. हे सायंकाळची वेळ झाली, माझी पोरगी म्हणते मम्मी चिंचेची कढी बनवतो. मी म्हणलं ठीक आहे बनवतो चिंचेची कढी. मग आईकडून आणलेली चिंच होती, थोडीशी भिजवली, त्याच्यात भिजवून ठेवून दिली चांगल्या प्रकारे. त्याला धुवून टाकली आणि त्यांचं आहे ना चांगलं भिजवून ठेवली. माझ्या पोरी आणली आणि चिंचेची कढी खूपच आवडते. हे शाळेतून आली तर पहा ना कशी मेकअप करत होती. मी म्हणलं काहून मेकअप करतेस म्हणलं, तर का म्हणते व्हिडिओ बनवते. हे झोपून उठली, हे थोड्या वेळी चुपचाप बसायचे. मग पहा ना खेळायला लागली. हा कोणता खेळणं होता मला माहीत नाही, पण टी व्ही पाहण्याचा स्टाईल आमच्या घरी आहे टुकटुकचा बहुतच चांगला आहे. पहा मी तशी लहानपणी नाही करत. आभाळ तर एवढा होता 2 दिवसापासून, तर एवढे पाऊस येतो कपडे बी नाही बाळ. हा बावल्याला म्हणलं थोडंसं माझे कपडे पाय रे बापू म्हणलं, पाय तर बिचारा म्हणलं. मग पाय माझी पोरगी पंख्यावर टाकली आपली टी शर्ट. मग मी म्हणलं कढी चिंचेच्या पाणी काढून घ्यावं. चिंचेला चांगली मस्कू धुवून त्याचं पाणी काढलं. आता लागलो चिंचेची कढी बनवायला. पाहतो तर गंज गरमच नाही झाला. मी म्हणलं गंज गरम होतो रे, तोपर्यंत प्याज आणि मिरची कापतो. माझी पोरगी आणली लहानपणीचा फोटो, तिचा पासपोर्ट. पाय मम्मी म्हणते. म्हणलं पहा माझी पोरगी किती छान दिसते आहे ना. मला हिंदीपेक्षा ना मराठी पण आवडते, पण मराठी मी म्हटलं का चला आपण हिंदी सायडर आहो तर कशाले मराठीमध्ये बोलायचं. पण आजपासून वाटलं का नाही मराठीमध्ये पण बोलावं. मला मराठी पण खूप आवडते, मी लहानपणापासून मराठी बोलू ना. पहा ना आता चिंचेची कढी बनवता आणि ते तेल झाला गरम, मग टाकलं जिरा टाकलं. मग पाहतो तिकडे का टाकू म्हणून मग टाकलं कढीपत्ता, मग टाकलं प्याज, कांदा टाकलं. मग कांदा टाकून चांगलं त्याला परतवून टाकलं. पहा ना बाहेर जात होता गुपचुपाला, आवडता आली होती, पण म्हणलं जाऊ दे चिंचेची कढी बनवत आता नाही खात आजच्या दिवस, म्हणून मग टाकलं सेंदा नमक. तुम्ही टाकता का सेंदा नमक? टाकून पहा. शेंदा नमक हा शरीराला खूपच चांगला राहते, म्हणून नाही का मी शेंदा नमक मग टाकलं कढीचा अर्क, चिंचेचं पाणी टाकलं, चांगले त्याला मिक्स केलं. इकडे भात मांडलं, भात काही शिजत नव्हता, मग मस्त तोडायला येत होता पाणी. मी म्हणलं आता का करू, पाहता तर मस्त कढी बनवता, पण हे काही उकडाचं नाव नाही घेत. मी म्हणलं उकळली तर लवकर से पेऊन टाकतो म्हणलं, पण का करते कढी काही उकडत. थोडीशी चाटून पाहिलं कशी झाली. मग कढी उकळली नाही म्हणून टाकलं वरण फोडणीले. मस्त वरण वरचे कांदे भेदरे मस्त कापून ठेवलं आणि मस्त भात फिरवायला लागलो. आता तरी उकळलं म्हणून. आबा हे काही उकडाचं नावच नाही घेत आहे आज काय का. आता कधी उघडते का. मी म्हणलं आता राहू दे उकळली, पण धरलं मग वाटीमध्ये. उकळं का नको उकळं म्हणलं ना इले दाखवलं हे